उन्हाळ्यामध्ये करणारा अजून एक नवीन बिझनेस आज मी घेऊन आले आहे. दाखवते त्याप्रमाणे कुकरमध्ये कैऱ्या 5 ठेवायच्या आहेत किंवा ज्या काही तुम्ही घेताय त्या धुवून स्वच्छ कोरड्या करून म्हणजे टॉवेलनं पुसून ठेवायच्या आहेत आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. साधारण 1 किलोभर कैरी आहे, 1 किलो 100 ग्रॅम समथिंग. शिट्ट्या करून झाल्यानंतर पूर्ण गार झाला कुकर की मग काय करायचं आहे, त्याची सालं काढून घ्यायची आहेत. पूर्ण गार होऊ देतं मात्र. आणि सगळा गर काढून आपण मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि मिक्सरमधनं गर काढायचा आहे. उन्हाळ्यामध्ये आपण ताक पितो, आईस्क्रीम खातो, कोल्ड्रिंक्स पितो, त्याचबरोबर पन्हंसुद्धा प्यायला लोकांना खूप आवडतं. पन्हं हे सगळ्यांना करायला येत पण नाही आणि खूप जणांना वेळसुद्धा नसतो, कारण जॉब म्हणा किंवा इतर काही असेल कारणानं जमत नाही, म्हणजेच वेळ नाही आपल्या मैत्रिणींना. तर त्यांच्यासाठी तुम्ही हा बिझनेस करू शकता की आपल्या मैत्रिणींना थोडी मदत होईल. आता सगळा गर आपला काढून झाला आहे, तो एका पातेल्यात घातला आहे, त्याचं माप घेतलं आहे. आता ह्या पातेल्याच्या मापानंच आपण काय करायचं आहे, साखर आणि गूळ घ्यायचं आहे. बिझनेस करायचा असेल तर तुम्ही सगळी साखर वापरा, घरगुती असेल तर थोडा गूळ थोडी साखर वापरा. आता इथं मी 1 पातेलं साखर आणि 2 पातेली गूळ घेतला आहे. म्हणजे तुम्ही घरगुती करणार असाल तर 1 वाटी गर तुमचा झाला असेल तर गर मोजायचा, 1 वाटी साखर आणि 2 वाटी गूळ घ्यायचा. कमर्शियल करायचं आहे, बिझनेस करायचा असेल तर तुम्ही साखर वापरा. साखर गुळापेक्षा स्वस्त आहे. कॉस्टिंग काढायला तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे, त्याची लिंकसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनला देते. त्याच्यात काय करायचं आहे, 1-2 वाट्या पाणी घातलं इथं आत्ता मी, आणि फक्त गूळ आपण काय करायचं आहे, मेल्ट करून घ्यायचं आहे. कुठलाही पाक करायचा नाही. आता तुम्हाला समजलं असेल की आपण इथं काय करतो आहे. तर आपण इथं पन्हं करतो आहे. तुम्ही पन्हं कमर्शियल बेसवर करून विकू शकता. आता चैत्र महिन्यात हळदी कुंकवाला पन्ह्याची खूप मागणी असते. तुम्ही काय करू शकता, आता मी 2 प्रकारे तुम्हाला सांगते की तुम्ही प्रिझर्वेटिव्ह घालून आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह दोन्ही प्रकारे पन्हं करून विकू शकता. जर तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह घालायचा असेल तर ह्या पन्ह्याचा गर केवढा होईल तो मोजायचा आणि 1 किलोला 1.5 ते 2 ग्रॅम एवढंच आपण प्रिझर्वेटिव्ह घालायचं आहे. प्रिझर्वेटिव्ह मी सोडियम बेन्झाईट वापरते. तुम्ही अजून कुठलं वापरणार असाल किंवा गुगलवर सर्च करा आणि ते तुम्ही वापरू शकता. इथं 2 ते 3 चमचे मी वेलदोड्याची पूड घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठ व्यवस्थित घाला, चव बघा त्याची. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. गूळ वितळवून झाला की मग आपला गर याच्यात घालायचा आहे आणि पुरण यंत्राच्या चाळणीनं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे बघा आता अगदी जरासंच राहिलं आहे, गॅस बंद करायचा आहे. प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला घालायचं असेल तर त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. कॅन मिळतात, तर आत्तापर्यंत मी कॅनचंच बघितलेलं आहे. तर तुम्ही अजून स्वतः डोकं चालवून किंवा अजून कसं तुम्ही प्रेझेंट करू शकाल तुमच्या पन्ह्याला ते तुम्ही बघू शकता. पण शक्यतो मी बघितलं की कॅनमध्ये पन्हं मिळतं. आमच्या मोठ्या ऑर्डर असतात तेव्हा आम्ही खूपदा असंच पन्ह्याचे कॅन मागवतो आणि ऑर्डरला करतो. तर तो पण मी तुम्हाला दाखवेन. आता काय केलं, गॅसवरनं उतरून मगाशीच ठेवलं आहे. पूर्ण गार नाही करायचं आहे, लगेचच त्याच्यात आपण काय करायचं आहे, गर घालायचं आहे आणि हे सगळं आपण गाळून घ्यायचं आहे. दाखवते त्याप्रमाणे सगळं. तर तुम्ही काय करू शकता, कॅनमध्ये आता ह्याचं सगळं कॉस्टिंग काढायलासुद्धा तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे कॉस्टिंग काढा आणि त्यानुसार तुम्ही रेट ठरवा. कॅनसुद्धा तुम्ही छोटे मोठे, अर्धा लिटर, 1 लिटर, पण शक्यतो लहान असावेत. अर्धा लिटर म्हणजे माणसाला वापरून म्हणजे आवडलं तर ते तुम्ही घेऊ शकता परत. आता इथं आपण वेलदोडा घातलेला आहे. तुम्हाला जर खरंच तसा छान रेट मिळणार असेल तर तुम्ही केशरसुद्धा इथं घालू शकता. घरगुती आम्ही करतो तेव्हा त्याच्यात केशर घालतो.
अशा प्रकारे सगळं आपण गाळून घ्यायचं आहे. गाळून झालं सगळं की 1-2 तास तसंच ठेवून द्यायचं आहे. आता सगळं छान आपलं गाळून झालेलं आहे. आणि मग आपण काय करायचं आहे, 2 तासानंतर मिक्सरवरनं काढायचं आहे. म्हणजे काय होईल, त्याची फाईन पेस्ट होईल आणि आपण जेव्हा पन्ह तयार करणार पटकन ते आपल्या पाण्यात विरघळेल. हे बघा, आता 2 तास असंच ठेवून द्यायचं आहे. 2 तासानंतर आपण बघायचं की आपलं कसं झालं. हे बघा, आहाहाहा, मस्त झाले ना. रंग तर किती सुंदर आलेला आहे. तुम्ही या पद्धतीनं पन्ह करून विकलत ना तर तुम्हाला 100% परत ऑर्डर येणार. आता तुम्हाला प्रिझर्वेटिव्हचं सांगितलं, विदाऊट प्रिझर्वेटिव्ह असेल तर तुम्ही काय करायचं आहे, असंच पन्हाचा गर करून ठेवायचं आहे आणि ऑर्डर येईल तसं एक कंटेनर घ्यायचा आहे छोटा आणि त्याच्यात माप करून ते तुमचं तुम्ही सगळं माप मेजरमेंट करा आणि त्यानुसार द्यायचं आहे. आता हे तुम्हाला काय करायचं आहे, विदाऊट प्रिझर्वेटिव्हज आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सांगायचं आहे. हे बघा, असे कॅन मिळतात. हे असं तुम्ही विथ प्रिझर्वेटिव्हचं करू शकता आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्हसाठी काय करायचं आहे, असे छोटे छोटे कंटेनर मिळतात, याच्यात घालून तुम्ही विकू शकता. कंटेनर आणून ठेवायचे, पन्ह करून ठेवायचं, लागेल तसं त्याच्यात भरून विकायचं. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप काय असेल त्याच्यात ॲड करा. विदाऊट प्रिझर्वेटिव्ह जास्त ॲड करा, कारण असं पन्ह कुठंही मिळत नाही, नेहमी प्रिझर्वेटिव्हचंच मिळतं. आणि मस्तपैकी बिझनेस सुरू करा. आणि बिझनेस छान चालला तर मला मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का. केशर घातलं तर खूप सुंदर लागतं, तर तुम्ही तसं कस्टमरला सांगा की केशरचं हवं आहे, विदाऊट केशरचं हवं आहे. आता तुम्हाला पन्ह करून दाखवते. पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात 2 ते 3 चमचे आपण पन्ह्याचा गर घालायचा आहे, बर्फ घालायचा आहे, फिरवायचं आहे. आपलं पन्ह तयार झालेलं आहे. 100% सुंदर पन्ह झालेलं आहे, याची खात्री मी देते. आणि तुम्ही असं जर पन्ह करून विकला तर तुम्हाला 100% परत ऑर्डर येणार. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. किती सुंदर दिसते बघा. आहाहाहा, सुंदर म्हणजे खरंच अप्रतिम असं आपलं पन्ह झालेलं आहे. चला, आता मी मस्त गार पन्ह पिते आणि तुम्ही आता मस्त तुमचा बिझनेस करा.